पुणे आणि बीड जिल्ह्याला 2 नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली मंजुरी, तर अजित पवारांच्या घोषणेनंतर महिनाभरातच मिळाली मंजुरी। हमीभावाने तूर खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ। ऑनलाईन नोंदणीसाठी 24 मार्च पर्यंत मुदतवाढ। पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री अतुल सावे कुंभमेळ्यात दाखल। राहुल नार्वेकर आणि अतुल सावेंनी केलं कुंभमेळ्यात गंगा स्नान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्या सिंधुदुर्गचा दौरा। महाशिवरात्रीच्या निमित्तानं कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेणार, तसंच आंगणेवाडी यात्रेत देखील सहभागी होणार। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाची मोठी फसवणूक। अज्ञात व्यक्तीने धनादेशावर खोटी स्वाक्षरी करत केली फसवणूक। 57,04,40,000 रुपयांची फसवणूक। विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीचा दरवाजा चांदीने सजवला। 30 किलो चांदी आणि इतर 4 लाख किमतीचे सोने चांदीच्या वस्तूंचा करण्यात आला वापर। कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती। इंदापूरच्या ग्रामदैवत इंद्रेश्वर महादेवाची देवस्थानाची यात्रेला प्रारंभ। यात्रेमध्ये ग्रामदैवताची आकर्षक रथातून प्रदक्षिणा मिरवणूक। मिरवणुकीमध्ये ग्रामस्थांनी केला हर हर महादेवचा जयघोष। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराला महाशिवरात्रीच्या निमित्तानं आकर्षक रोषणाई। महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वराचं मंदिर हे भाविकांसाठी आता 24 तास खुलं। पंढरपुरात उत्पादनामध्ये घट झाल्यानं द्राक्ष दरात दुपटीने वाढ। यंदा अनेक वर्षांनंतर निर्यातक्षम द्राक्षाला आणि बेदाण्याला चांगला भाव। देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गुरुवारी 12 तासांसाठी राहणार पाणी बंद। त्यामुळे आता कल्याण डोंबिवली जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा बंद। कराड तालुक्यातील गोठेवाडीमध्ये घराला लागली भीषण आग। आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।